नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे 9 ऑगस्ट, क्रांती दिन. म्हणजे ज्या दिवशी चले जाव अशी घोषणा दिली महात्मा गांधींनी, तोच हा दिवस 9 ऑगस्ट. 8 ऑगस्ट, 9 ऑगस्ट हे दोनही दिवस आपल्या इतिहासामध्ये अतिशय महत्त्वाचे आहेत. जेव्हा चले जाव अशी घोषणा दिली किंवा करो या मरो अशी घोषणा दिली महात्मा गांधींनी आणि सांगितलं की आता निर्णायक क्षण जवळ आलेला आहे. निर्वाणीची वेळही इंग्रजांनी गेलंच पाहिजे इथून आणि त्यासाठी कुठल्याही मार्गांचा अवलंब चालेल, पण आता मला इंग्रज येथे नकोत. ही ज्या प्रकारची घोषणा केली महात्मा गांधींनी आणि चले जाव असं सांगितलं इंग्रजांना, त्यानंतर काही वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे 9 ऑगस्ट हा दिवस आणि त्यानंतर 15 ऑगस्ट म्हणजे एकीकडे 9 ऑगस्ट चले जाव घोषणा दिली, त्या आंदोलनाला 75 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि त्याच वेळी 15 ऑगस्टला स्वातंत्र्याची 70 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे खरोखरच अतिशय महत्त्वाची अशी घटना आहे, अतिशय महत्त्वाचा आज असा हा दिवस आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्रशेखर आझाद यांच्या गावात होते. तिथं त्यांनी भाषण केलं आणि फार महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि सांगितलं, त्यांनी एक नवी घोषणा केली आहे की 70 साल आझादी जरा याद करो कुर्बानी. स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण झाली. या सगळ्या शहीदांचं जे काय आहे ते स्मरण आपण केलं पाहिजे आणि कुठल्या दिशेने आपल्याला जायचं आहे हे ठरवलं पाहिजे. त्यांनी हे सांगितलं की 70 वर्षांमध्ये काहीच घडलं नाही असं मी म्हणणार नाही, पण ज्या गतीनं झालं पाहिजे त्या गतीनं घडलं नाही. जे 70 वर्षांमध्ये घडलं नाही ते मी 1 वर्षामध्ये करून दाखवेन, अशा प्रकारची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या निमित्तानं दिलेली आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या जन्मगावी जाणारे पहिले पंतप्रधान अशी नोंद नरेंद्र मोदींची या निमित्तानं होणार आहे. हे सगळंच फार महत्त्वाचं आहे, फार वेगळं आहे आणि खरोखरच एकूणच राष्ट्रप्रेमाच्या अनुषंगानं बोलावं असं हे सगळं आहे. हे सगळं सुरू असताना म्हणजे एकीकडे नरेंद्र मोदी सांगतायत की 70 वर्ष स्वातंत्र्याची असतील किंवा 75 वर्ष चले जावचे असतील, त्याचवेळी क्विट इंडिया 2 चले जाव 2 अशी नवी मुवमेंट, नवं आंदोलन सुरू केलेलं आहे सरकारनंच. आणि त्यामध्ये असं म्हटलं आहे की आता आपल्याला चले जाव म्हणायचं आहे. ते कोणाला चले जाव म्हणायचं आहे? ते भ्रष्टाचाराला, बेरोजगारीला, दारिद्र्याला, निरक्षरतेला. त्यामुळं नवं चले जाव आंदोलन आपल्याला सुरू करायचं आहे वगैरे अशी ही सगळी भूमिका आहे. त्याला आक्षेप 2 आहेत. पहिला आक्षेप असा आहे की ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी चले जावशी काही संबंधच नव्हता ते लोक आता सत्तेवर आहेत आणि ते सांगतायत की चले जाव किती महत्त्वाचं होतं, स्वातंत्र्याचा लढा किती महत्त्वाचा होता. ज्या संघानं चले जावमध्ये सहभाग नाकारला किंवा चले जाव चळवळच एका अर्थानं नाकारली, त्याच संघाचे अनुयायी आता मात्र चले जावचे गोडवे गात आहेत. हा पहिला आक्षेप आहे. दुसरा आक्षेप असा आहे की मुळामध्ये चले जावसारखी घटना ही एखादी वेळी होत असते, त्याचं पुन्हा चले जाव म्हणणं हे आत्ता काही फार शिष्टसंमत नाही आहे. हा दुसरा मुद्दा आहे. आणि त्याला जोडून एक मुद्दा असा आहे की मग हेच जर असेल तर कन्हैया कुमार जेव्हा सांगत होता की मला आझादी पाहिजे, भारत से नहीं भारत में आज़ादी, भूख से आज़ादी, महंगाई से आज़ादी, मनुवाद से आज़ादी, पूंजीवाद से आज़ादी, तेव्हा मग अडचण काय होते, तेव्हा तुम्ही त्याला विरोध का केला? हा पण एक मुद्दा आहे. आणि या सगळ्या अनुषंगानं हे सरकार इव्हेंटबाजी करत आहे. कुठलाही इव्हेंट सोडत नाही. इव्हेंट करायचा, मग फेटा वगैरे बांधून भाषणं करायची, याला पण विरोध होतोय की हे दिखाऊ सगळं सुरू आहे. या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगानं आज आपल्याला चर्चा करायची आहे. आता चले जाव नक्की कोणाला म्हणायचं? आज आदिवासी दिन पण आहे. ज्या आदिवासींना या सगळ्या मुख्य प्रवाहामध्ये यायचं आहे पण ते येत नाही आहेत. आपण जे म्हणतो की आउट ऑफ साईट इज आउट ऑफ माइंड. त्यामुळे जे दिसत नाहीत ते मनातही येत नाहीत, ते विचार विश्वात पण नसतात. त्याप्रमाणे आदिवासींचा विचारही होत नाही. आदिवासी दिनाच्या दिवशी ही चर्चा फार महत्त्वाची आहे. आपण चले जाव कोणाला म्हणायचं आणि खरंच स्वातंत्र्याचा, लोकशाहीचा नक्की अर्थ काय, ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. ही चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये माझ्यासोबत असणार आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत असणार आहेत. विद्यार्थी चळवळीतले महत्त्वाचे कार्यकर्ते सिद्धार्थ मोकळे हेही आपल्यासोबत असणार आहेत.
पुण्यातून विद्यार्थी ILS लॉ कॉलेजचा मी मुद्दाम काही काही तरुणांना बोलवलेलं आहे. मी सिद्धार्थ मोकळे हा एक कार्यकर्ता आहे. शंतनू माळशिकारे हा पुण्यामध्ये बसलेला दुसरा विद्यार्थी आहे. तो कार्यकर्ता नाही आहे पण विद्यार्थी आहे. ILS लॉ कॉलेजमध्ये शिकतो. हे तरुण या सगळ्या चलेजावकडं कसं बघतायत? कारण चलेजावला 75 वर्ष पूर्ण होत आहेत, स्वातंत्र्याला 70 वर्ष पूर्ण होत आहेत. अशावेळी 20-25 वर्षांची मुलं या सगळ्याकडे कसं बघतायत? पूजा रेड्डी इथे माझ्या शेजारी बसलेली आहे बेलापूर स्टुडिओमध्ये. पूजा रेड्डीसुद्धा याच प्रकारची विद्यार्थिनी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप वक्तृत्व स्पर्धा गाजवणारी अशी विद्यार्थिनी आहे. तिने मला सांगितलं की सर माझं मराठी जरा कच्चं आहे त्यामुळे मी हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलेन. म्हटलं तरुणाईची भाषा ही मुळातच वेगळी, ती काय मराठी हिंदी इंग्लिश याच्यापेक्षा पलीकडची आहे. या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला संवाद करायचा आहे. आता चले जाऊ नक्की कोणाला म्हणायचं आणि सुरुवातीला मी जाणार आहे केशव उपाध्यायांकडं. केशव उपाध्ये तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदींचं आज भाषण झालं, चंद्रशेखर आझादांच्या जन्मभूमीमध्ये त्यांनी ज्या प्रकारे स्मरण केलं आणि खूप महत्त्वाची घोषणा केली, 70 साल आझादी जरा याद करो कुर्बानी, हे खूप महत्त्वाचं आहे. एकूण चले जाव 2 किंवा क्विट इंडिया 2 या चळवळीकडे तुम्ही कसं बघताय, काय म्हणणं आहे? नाही आवटे साहेब, मुळामध्ये मला एक कळलंच नाही की बघताय कसं की ह्याच्याला विरोध करण्याचं कारण काय. मला आज अजून एक म्हणजे तुम्ही आता असं बोलता बोलता म्हणालात की या सरकारला इव्हेंट करण्याची फार सवय, प्रत्येक गोष्टीचा फक्त इव्हेंट केला जातो, अशा प्रकारचं वक्तव्य तुम्ही केलं. तुमचं तुम्ही पत्रकार आहात, ज्येष्ठ पत्रकार आहात, अनुभवी आहात, ज्ञानी आहात, तुमचा अधिकार मी तुमचा सन्मान करतो. पण जर मी काही मुद्दामून काही 3-4 गोष्टी आता मुद्दाम सुरुवातीला सांगतो आणि त्या जर इव्हेंट करणं तुम्हाला असं वाटत असेल तर ठीक आहे. तोडून फक्त एक मुद्दा मांडतो, तोडून एक मुद्दा मांडतो. ऐका केशव उपाध्ये तुम्हाला तोडून एक मुद्दा मांडतो, तो म्हणजे मी फक्त तुमची भूमिका काय आहे आणि आक्षेप ज्यांचे आहेत त्यांची भूमिका काय आहे ही मांडली. हे माझं मत अजिबात नाही. आता बोला. नाही ठीक आहे, नाही अगदी मला नाही ठीक आहे, ज्यांनी मत तुमचं मत नाहीये हे मला सांगितलं ते चांगलंच केलं. पण मुळामध्ये आता माझी भूमिका मांडतो त्याच्यामध्ये, जर इव्हेंट करणं असं वाटत असेल तर ठीक आहे, म्हणजे त्यातले मुद्दे मांडतो. मुळात पहिली गोष्ट लक्षात पाहिजे, या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर त्यांनी प्रत्येक गोष्ट ही जनसामान्यांची चळवळ बनवण्याचा प्रयत्न केला. अशी गेली 10 उदाहरणं मी आता गेल्या 2 वर्षात दाखवू शकतो, जे आतापर्यंत म्हणजे पूर्वीचे पंतप्रधान मौनी बाबा म्हणून प्रसिद्ध होते, बोलायला फार नको त्यांच्याबद्दल. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मग स्वच्छता अभियान असेल, बँकिंगचं असेल, राष्ट्रीयकरण बँकिंगचं गरिबांसाठी केलं, पण अकाउंट्स उघडली नव्हती. या पंतप्रधानांनी एका वर्षात 21 कोटी अकाउंट उघडली गेली. स्वतःच्या पैशाला खार खाणं, स्वतःच्या खिशाला खार लावणं. या देशातल्या 1 कोटी लोकांनी सबसिडी सोडली. आता 1 कोटी लोकांनी सबसिडी सोडली, हा जर इव्हेंट करणं असं वाटत असेल तर ठीक आहे, हा मी इव्हेंट करतो. या देशाच्या भल्यासाठी जर इव्हेंट करणं, तो तुम्हाला इव्हेंट करणं वाटत असेल कुणाला, तर तो ठीक आहे, मी इव्हेंट करतो. तर स्वच्छता अभियानात मी सांगितलं, अनेक गेल्या वर्षभरातल्या मोहिमा सांगितल्या की ज्यातनं या देशामध्ये परिवर्तन आणि लोक त्यामध्ये सहभागी होत आहेत. अशा पद्धतीच्या काही गोष्टी आम्ही करत असू आणि ते जर विरोधकांना इव्हेंट करणं वाटत असेल तर त्यांनी जरूर करावं. नंबर 1. नंबर 2, क्विट इंडिया काय हरकत आहे. शेवटी असं आहे की मला आज मी एक पत्रक वाचलं, मला माहित नाही ते पत्रक म्हणजे एका काँग्रेस याचं होतं की काय म्हणे, आमची ती काय आमची फार मोठी आमची होती चळवळ, ही यांनी हडप करण्याचा प्रयत्न करतायत. मला खरंच काँग्रेसच्या वैचारिक काय त्याला दुष्काळ इतका असू शकतो ह्याचं मला खरंच वाईट वाटलं. म्हणजे ही एखादी या देशाची चळवळ होती, ती कुठल्या पक्षाच्या FD राष्ट्रीय म्हणजे काय FD सर्टिफिकेट असावं अशा प्रकारची चळवळ नव्हती. या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी त्या चळवळीसाठी काही घेतलं होतं आणि फार तर इतकं म्हणलं असं मी समजू शकलो असतो की आम्ही चळवळ केली, आता तुम्ही ती घेताय असं म्हणलं असतं तर मी समजू शकलो असतो टीका. पण ती आमची चळवळ होती, तुम्हाला अधिकार काय तुम्हाला घ्यायचा. अरे काय FD सर्टिफिकेट आहे काँग्रेसच्या नावाने दिलेलं. अशा पद्धतीने इतक्या बालिश पद्धतीने राजकीय अपरिपक्व आज ते पत्रक मी वाचलं, मला खरंच हसू आलं पत्रक वाचल्यानंतर. पण ठीक आहे, ती काँग्रेसची एकूण वैचारिक दुष्काळ जो आहे तो दिसतो त्यातून. पण मुळामध्ये जर काही चांगल्या गोष्टी या निमित्ताने सुरू करायच्या असतील, करता येत असतील तर त्याचं मोकळेपणाने स्वागत केलं गेलं पाहिजे. कशासाठी चले जाव 2 आहे हे समजून घेतलं पाहिजे. ते समजून न घेता एकांगी आणि वैचारिक दुष्काळाचं दर्शन करत जर कोण टीका करायची असेल तर टीका करा. अनेक चांगल्या गोष्टी आम्ही करतो आहोत, त्याला इव्हेंट तर तुमच्यासाठी किंवा विरोधकांसाठी तो इव्हेंट असू शकतो, पण या देशातल्या जनतेसाठी ते फायद्याचं असेल, योग्य असेल ते आम्ही करतो. अगदी केशव उपाध्ये ही भूमिका फारच महत्त्वाची आहे आणि या प्रकारच्या गोष्टी, कारण शेवटी असं आहे की देशभर एक वातावरण निर्माण होणं हा फार महत्त्वाचा मुद्दा असतो. नरेंद्र मोदींच्या आजच्या भाषणानं निश्चितपणे एक वातावरण तयार झालेलं आहे, याला विरोध करण्याचं काही कारण नाही. आणि काँग्रेस काय कुठल्याही राजकीय पक्षाची ही काही मक्तेदारी नाही, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. शंतनू माळशिकारे आपल्यासोबत आहेत. शंतनू माळशिकारे, नरेंद्र मोदींचं भाषण तुम्ही ऐकलं, केशव उपाध्ये आता काय म्हणतायत ते ऐकलं. अशा वेळी यांच्या चले जावच्या या दुसऱ्या चले जावच्या आंदोलनाला का विरोध करतायत लोक, तुम्ही कसं बघताय, काय म्हणणं आहे?
सर नमस्कार. सर एकंदरीत आपण हे पाहत असताना की आपण चले जाओ आंदोलनाच्या अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करतोय आणि अशा वेळेस ज्यांचा कधीही त्या आंदोलनात सहभाग नव्हता, सहभाग तर लांब, पण अगदी ज्यांनी विरोधात पत्रकं काढली आंदोलनाच्या आणि ब्रिटिशांच्या समर्थनार्थ जाहीर एक भूमिका घेतली, म्हणजे अगदी सावरकरांचं एक पत्र आहे स्टिक टू द पोस्ट्स नावाचं, तर त्यांनी ते आवाहन केलं. तर बंगालमध्ये त्यांची मुस्लिम लीगभर सरकार होती आणि अशा वेळेस त्यांनी सांगितलेलं की तुम्ही राजीनामे देऊ नका, आपल्याला ब्रिटिशांना युद्धात साथ द्यायची आहे, दुसऱ्या महायुद्धात. आणि अशा वेळेस ज्यांनी कधी कुठलाही सहभाग दाखवला नाही आणि उलट ब्रिटिशांच्या समर्थनार्थ पत्र दिली की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत, काँग्रेसचा विरोध करू, आणि विरोधासाठी विरोध करून जर तुम्ही चळवळीला विरोध केला एकंदरीत ह्या चले जाओ आंदोलनाला, तर हा खरंच वैचारिक विसंगतीवर त्यांच्या हसू आल्याशिवाय आवरत नाही. म्हणजे हे फारच मोठी गंमत आहे अशी वाटते मला, फारच मोठी गंमत झाली आहे सध्या. की एक तुम्ही ज्या नेत्यांचा वारसा सांगता, अगदी श्यामाप्रसाद मुखर्जी, RSS हिंदू महासभा, या सर्वांनीही ह्या चले जाओ आंदोलनाला विरोध केला होता. अगदी हा जाहीर विरोध होता, म्हणजे हे काही इट्स अन ओपन सिक्रेट, हे सगळ्यांना माहिती आहे, हे सर्वश्रुत आहे. केशव उपाध्ये, काय भूमिका आहे? नाही, मला असं वाटतं जरा एकदा सगळ्यांना, कारण बरेच जण या विषयावर बोलणार आहेत, त्या सगळ्यांची एकत्रित उत्तर मी देतो. एकदा उत्तर देत बसणं म्हणजे अपुऱ्या माहितीवरती बोला, केशव उपाध्ये बोला आणि त्याला प्रत्येकाला मी उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. मी त्यांच्या प्रश्नाची उत्तर मी नक्की देतो. नाही, पण सिद्धार्थ मोकळे आणि बाकीच्या त्यांना एकदा बोलणं होऊ द्या, मग मी एकदा बोलतो, म्हणजे ते जास्त संयुक्त होईल. ठीक आहे. तुमची तयारी आहे, तुमची परवानगी असेल मगाशी तर. माझी परवानगी आहे. मगाशी शंतनू बोलत असताना तुम्हीच हात वर केला, त्यामुळे मला असं वाटलं की तुम्हाला तत्क्षणी काही उत्तरं द्यायची आहेत. सिद्धार्थ मोकळे काय म्हणणं आहे? नाही, भाजपने जी काही भूमिका घेतलेली आहे, चले जाओ 2 वगैरे हे सगळं, तर मला असं वाटतं की मला त्याबद्दल काहीच बोलायचं नाही. कारण काही वर्षांनी जर का त्यांनी JNU मधल्या कन्हैयाने केला आंदोलनाचा पार्ट 2 सुरू केला आणि देश के अंदर आझादी हे जर का घोषणा देऊन त्यांनी त्यावेळेला जर का काही सुरू केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण त्यांची भूमिका ही कधीच फर्म किंवा ठाम नसते. ते सातत्याने दिशाभूल करून वेगळ्या पद्धतीनं स्वतःचा खरा इतिहास झाकायचा आणि लोकांना दिशाभूल करायची हा मुद्दा आहे. आता एक चांगलं झालं की पंतप्रधानांनी स्वतः चले जाओचा नारा दिला. मग आमचा चले जाओ कशासाठी आहे, तर मला वाटतं ते मला सांगणं गरजेचं आहे. इथे धर्मांधता पसरवून, इथे जातीयता पसरवून समाजाचं पोलरायझेशन करण्याला आमचा चले जावा आहे. भंपकपणा जो या समाजात राजकारणात वाढलेला आहे, घोषणाबाजी जी वाढलेली आहे ना, तर त्या घोषणाबाज राजकारण्यांना, त्या सेल्फीबाज राजकारण्यांना, त्या गुटखा छाप राजकारण्यांना आमचा चले जावा आहे. इथे ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराला संरक्षण दिलं जातंय आणि सामान्य माणसाला चिरडलं जातंय, तर या सगळ्या रॅकेटमध्ये असणाऱ्या राजकारण्यांना, अधिकाऱ्यांना आणि समाजातल्या त्या सर्व घटकांना जे यांना प्रोटेक्शन देतात, आम्हा तरुणांचं त्यांना चले जावं आहे. सगळ्यात महत्वाचं आमचा चले जावं आहे हिंदू राष्ट्रवाद्यांना, आमचा चले जावं आहे जिहादींना आणि आमचं चले जावं आहे इथल्या नक्षलवाद्यांना. सिद्धार्थ, ही भूमिका अतिशय महत्वाची आहे. जर तुम्हाला चले जाओ म्हणायचं असेल तर कन्हैया कुमार जेव्हा पूंजीवाद से आझादी, महंगाई से आझादी, मनुवाद से आझादी हे सगळं म्हणत होता आणि भारत से नाही भारत में आझादी म्हणत होता, तेव्हा त्याला विरोध का केला? सिद्धार्थ मोकळे म्हणतात त्याप्रमाणे याच कन्हैया कुमारच्या आझादीचं पुढचं आंदोलन नरेंद्र मोदींनी सुरू केलंय का? आणि जर ते सुरू केलं असेल तर ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी स्वतः गोरक्षणाच्या नावाखाली दुकानदारी सुरू आहे हे जाहीरपणे ठणकावलं, मग गोरक्षण करणाऱ्या हिंदुत्ववादी सगळे जे गट आहेत की जे नको तेवढे आक्रमक झालेले आहेत आणि नको त्या गोष्टी करत आहेत त्यांना चले जाओ म्हणणार का? प्रकाश मेहतांसारखे जे गुटखा मंत्री आहेत की जे ज्या पद्धतीनं पालकमंत्री नाही मालकमंत्री झालेले आहेत, थेट मुजोरी करतात, मस्तवालपणे वागतात, मवाल्यांसारखं वागतात, त्या प्रकाश मेहतांना तुम्ही चले जाओ म्हणणार आहात का? कारण जेव्हा प्रकाश मेहतांच्या विरोधात चले जाओ असं आंदोलन सगळ्या माध्यमांनी एकत्रितपणे सुरू केलं, तेव्हा तुम्हीच आज चले जाओ म्हणणारे सगळे लोक जे आहेत ते आला होतात एकत्रितपणे प्रकाश मेहतांच्या समर्थनार्थ. त्याचं काय करायचं? या सगळ्यांची उत्तरं केशव उपाध्यायांना द्यायची आहेत. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, पण ब्रेक पूर्वी मला पूजाकडे जायचं आहे. पूजा, मला सांगा की बेसिकली हे सगळं सुरू आहे, व्हॉट इज युअर टेक? अभी तक 3 जन बोल चुके हैं एंड आई बिलीव दैट अगर ऐसा कोई मूवमेंट शुरू हुआ है, one, it cannot be the kind of civil disobedience movement that has happened 75 years ago. Times have changed. और हमारा जो generation है अभी, we are not completely detached from our history.
किसी भी स्टूडेंट को लीजिएगा, जो पहला सब्जेक्ट हम सीखते हैं स्कूल्स एंड कॉलेजेस या हर जगह पे, इट्स हिस्ट्री. वी लर्न व्हाट आवर forefathers have done. We're attached to what they've done. We know what they've done, and we know what they wanted for us to see in the future. And being from this generation, it doesn't matter which political party has started this movement or whether they're doing it in the right manner or not. But आज के टाइम पे अगर आप देखते हैं तो फिर a civil disobedience movement of that kind cannot happen. If we want to get rid of something, it's the social evils. We don't want this kind of a conflict where why is this party doing the Quit India movement too, and why is that party not doing it? I believe I speak for my generation when I say we don't want that. We just want to get rid of social evils. We want to get rid of this kind of discrimination and groupism or any kind of negativity that is existing in the society right now. गेट रीड ऑफ सोशल इव्हिल्स. पण हे सगळे ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्याचा उल्लेख जो आपण करतो आहोत त्याच्या अनुषंगानं भूमिका तुम्ही घेणार का? कारण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे भ्रष्टाचार असेल, अकार्यक्षमता असेल, या सगळ्या संदर्भामध्ये खरंच यांना चले जाव म्हणण्याची हिंमत आहे का? म्हणजे नरेंद्र मोदींचं अभिनंदनच केलं पाहिजे की त्यांनी जाहीरपणे गोरक्षणाच्या अनुषंगानं एक भूमिका घेतली आणि गोरक्षणाच्या नावाखाली जे दुकानं चालवतात त्यांना थेटपणे समज दिली, गोळ्या घालायच्यात माझ्यावर घाला, या प्रकारची भूमिका घेत या एलिमेंट्सना चले जाव असं म्हटलं. तीच धमक राज्यामध्ये दाखवली जाणार आहे का? आणि खरंच ज्यांचा मगाशी उल्लेख केला अशा वृत्तींना तुम्ही चले जाव म्हणणार का? ही सगळी चर्चा आपल्याला करायची आहे. केशव उपाध्ये म्हणाले की मी सगळ्यांचं ऐकतो आणि त्यानंतर शेवटी बोलतो. ब्रेक नंतर केशव उपाध्ये या सगळ्या संदर्भात काय बोलतायत हे ऐकायला मी उत्सुक आहे. ही सगळी चर्चा आपण करत राहू. तुम्ही कुठेच जाऊ नका. तर या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. चले जाओ 2 क्विट इंडिया 2 अशा आंदोलनाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आणि एका अर्थानं दुसरं चले जाओ आंदोलन आपण सुरू केलेलं आहे अशी भूमिका मांडली. तिकडं नरेंद्र मोदी ज्या प्रकारची घोषणा करतायत की 60 साल आझादी जरा याद करो कुर्बानी. एकूणच 75 वर्ष चले जावची, 70 वर्ष स्वातंत्र्याची, या निमित्तानं काही मुद्दे मांडले जातात ते फार महत्त्वाचे आहेत. पण चले जाव म्हणत असताना चले जाव नक्की कोणाला म्हणायचं? अशा वेळी शंतनू माळशेकारे आणि सिद्धार्थ मोकळे या दोघांनी जी भूमिका मांडलेली आहे, केशव उपाध्ये या घटकांना चले जाव म्हणण्याची हिंमत आपल्यामध्ये आहे का? काय म्हणणं आहे? अच्छा, केशव उपाध्येशी संपर्क आपला होत नाही आहे. शंतनू माळशेकारे, मगाशी तुम्ही जी भूमिका मांडत होता कन्हैयाच्या निमित्तानं किंवा आणखी काही, मला एक सांगा की खरोखरच जर या प्रकारची, समजा मगाशी पूजानं चांगला मुद्दा मांडला की कुठला पक्ष आहे, काय आहे, मला काही फार महत्त्वाचं वाटत नाही. मला असं वाटतं की एकूण आपलं भलं झालं पाहिजे, आपल्या ज्या काही सामाजिक सगळ्या जे वाईट गोष्टी आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत, अशी एक छान सरळ सोट भूमिका पूजा मांडत होती. शंतनू माळशेकारे काय म्हणणं आहे? सर, माझं इतकंच म्हणणं आहे की ज्या आपण घटना ज्या मूल्यांवर आधारित आहे, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, या हे मूल्य जी आपली स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीतनं आलेली आहेत आणि घटना या मूल्यांवर जे आधारित आहे ती मूल्य आपण टिकवण्यात आज कितपत यशस्वी झालेलो आहोत. आणि त्यानंतर आज ज्यावेळेस दलित, आदिवासी, महिला, मुस्लिम यांच्यावर अत्याचार वाढत चाललेले आहेत आणि त्यांच्यावर काही ठोस कारवाई न होता अगदी त्यांना म्हणजे मोकळं रान दिलंय असं वाटतं. आणि अशा वेळेस एक शंका निर्माण होती की कुठंतरी राज्यसंस्थेचा यांना छुपा पाठिंबा तर नाही ना, का निर्भय नाही आहे ना. मग अशा वेळेस आपण कुठेतरी कमी पडतो एक समाज म्हणून, असं आपल्याला मला वाटतं. आणि तशा वेळेस राज्यसंस्थाही सहकार्य करत नाही आपल्याला. अशा जे काही नोटोरियस एलिमेंट असतात, समाजकंटक असतात, त्यांना कुठेही ते काल मोदींनी ते स्टेटमेंट दिलं, त्यांचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे. पण ते करण्यासाठी त्यांना 50 लोकांचा जीव गमावा लागला. गेल्या 2.5 वर्ष त्यांनी एकही गोरक्षकाचं कुठेही जाहीरपणे निंदा केली नाही. अगदी 2.5 वर्षानंतर त्यांना ही आठवलं, अगदी आठवण हवी, असं साक्षात्कार व्हावं असं झालं. फारच हे कुठेतरी अशा वेळेस मग राज्यसंस्थेचा पाठिंबा आहे असं वाटतं. सिद्धार्थ, मला एक सांगा की आता जो उल्लेख करत होता शंतनू, आणि शंतनूचा हा मुद्दा वेगळा आहे, महत्त्वाचा आहे. पण सिद्धार्थ मोकळे बघा, म्हणजे आता नरेंद्र मोदी कधीही परदेशात गेले तर महात्मा गांधींचं नाव घेतात आणि महात्मा गांधींचा उल्लेख वारंवार होतो. डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख वारंवार होतो आणि डॉक्टर आंबेडकरांच्या संदर्भामध्ये ज्या प्रकारची भूमिका आत्ता मोदींनी मांडलेली आहे, हे सगळं होत असताना खरंच गांधी आणि आंबेडकरांच्या विचारांनी
नरेंद्र मोदी काम करतायत, देवेंद्र फडणवीस काम करतायत, भाजप एका अर्थानं त्या प्रकारे काम करतोय, असं असं म्हणायला जागा आहे का? काय वाटतं? नाही सर, असं म्हणायला कुठेच जागा नाहीये. हे खरं तर दुर्दैव आहे की यांना या सगळ्या गोष्टींमध्ये, राजकारणामध्ये महात्मा गांधी असतील किंवा बाबासाहेब असतील किंवा नेहरूंनी केलेली काही चांगली कामं असतील, या सगळ्या गोष्टींचा इमेज म्हणून, प्रचार म्हणून फक्त वापर केला जातोय. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ही नावं वापरणं गरजेचं आहे म्हणून वापरली जातात. मोठ्या पातळीवरती देशामध्ये यांचा प्रभाव आहे आणि इथली गरज आहे म्हणून यांची फक्त नावं वापरली जातात. मात्र या सरकारचं काम बघितलं, यांची आयडियोलॉजी बघितली तर आपल्याला स्पष्ट दिसतं की गांधी आंबेडकरांच्या विचारधारेच्या विरोधातला समाज निर्माण करण्याचं काम हे सरकार करतंय. आज मोठ्या प्रमाणात जेव्हा उन्हातला घटल्यानंतर देशभरातून एक जनरेटर उभा राहिला तेव्हा कुठे पंतप्रधानांनी मौन सोडलं. मात्र हे जे 80% बोगस गोसेवक आहेत हे यांना जर आधीपासून माहिती होते तर यांनी कारवाई का केली नाही? त्यात सत्तेमध्ये आहेत, जनतेने यांना सत्ता कशासाठी दिलेली आहे? मात्र सत्तेचा वापर न करता भावनिक आवाहन करायचं की वाटल्यास मला गोळ्या घाला मात्र दलितांवर अत्याचार करू नका. जेव्हा अखलाक मारला गेला त्यावेळेला काय यांनी स्टँड घेतला? म्हणजे प्रत्येक वेळेला आरोप करायचे किंवा गुन्हे करणाऱ्यांना संरक्षण पुरवायचं आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी, मीडियामधून स्वतःची प्रतिमा उजळ करण्यासाठी अशा पद्धतीचे स्टेटमेंट करायचे. मात्र प्रत्यक्षात कारवाई कुठे करायची नाही. हा सगळा भाग आहे. मला वाटतं 42 या आंदोलनामध्ये जी चले जावची घोषणा दिली ती एका राजकीय स्वातंत्र्यासाठीची घोषणा होती आणि पुढच्या 5 वर्षांनी ते स्वातंत्र्य या देशाने मिळवलं. आज चले जावच्या घोषणेची गरज आहे ती सामाजिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी, आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी. इथे राजरोस पद्धतीने ऑनर किलिंगच्या घटना घडतायत, अॅट्रॉसिटीच्या घटना घडतायत, दलित आणि अल्पसंख्याकांवर हल्ले होत आहेत आणि हे हल्ले करणारे गुंड, हे हल्ले करणारे प्रस्थापित यांना वाचवण्यासाठी यंत्रणा धावून येते. तर या ठिकाणी आज हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हा जो यंत्रणेतला भ्रष्टाचार आहे, हा जो विचारधारेतला भ्रष्टाचार आहे आणि हा जो राजकारणातला भ्रष्टाचार आहे, हा दूर करण्यासाठी चले जाऊची आज आपल्याला गरज आहे. उन्हासारखी घटना घडते मात्र त्याच्या आधी घडलेल्या अनेक घटनांची शृंखला त्यामागे असते. आज महाराष्ट्रामध्ये एक जातीय वातावरण पेटवलं जात आहे. येणाऱ्या काळामध्ये संख्या वाढली. बोला सिद्धार्थ बोलत राहा. केशव उपाध्याय जर महाराष्ट्रामध्ये जर का अॅट्रॉसिटीची घटना वाढली तर मला आश्चर्य वाटणार नाही, कारण त्या पद्धतीचं जातीय राजकारण आज तापवलं जात आहे आणि हे सगळ्या घटना घडत असताना अॅट्रॉसिटी ऍक्ट रद्द करा अशा पद्धतीची मागणी इथं काही संघटना करतायत. मला असं वाटतं की हे सगळं विरोधाभासी चित्र जे आहे की एकीकडे अत्याचार होतोय आणि त्या पीडितांना न्याय देणारा कायदा रद्द करण्याची मागणी त्याच वेळेला होते. दुसरीकडे गोरक्षकांकडनं अल्पसंख्याक आणि दलितांवरती अत्याचार होत आहेत आणि त्याच्यावर कारवाई करायची, त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी असलेले पंतप्रधान म्हणतायत, भावनिक आवाहन करतात की वाटल्यास मला गोळी मारा, त्यांना करू नका. तर ही डायलॉगबाजी करण्यासाठी तुम्हाला देशाचा पंतप्रधान नाही केलेलं देशाने, तर इथे तुम्हाला व्यवस्था चोख पद्धतीने राबवण्यासाठी पंतप्रधान केलेलं आहे याचं भान पंतप्रधानांना असायला हवं. तुम्ही विरोधी बाकावर नाही आहात तर तुम्ही भावनिक आवाहन करून जनतेला काहीतरी एक दिलासा देण्याचा प्रयत्न कराल. इथे तुमच्याकडनं थेट कारवाई आम्हाला अपेक्षित आहे. या राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खातं आहे ते जर का केंद्रातल्या राज्यमंत्र्याला संरक्षण देऊ शकत नसतील कोपर्डीमध्ये जाण्यासाठी आणि एका तिथल्या स्थानिक काहीतरी टग्यांनी केल्या विरोधाला जर काही बळी पडत असतील तर काय अधिकार आहे यांना सत्तेत राहण्याचा? माझं म्हणणं आहे की अशा बुजगावण्यासारख्या उभा राहिलेल्या या सरकारला आमचं चले जावं आहे. सिद्धार्थ मोकळे फार आक्रमकपणे आपले मुद्दे मांडतायत की या सरकारलाच मी चले जाव म्हणतोय, जे सरकार या आघाड्यांवर अपयशी ठरलेलं आहे. केशव उपाध्यायांकडे मला जायचं, आता संपर्काची अडचण आहे पण केशव उपाध्यायांकडे जायचं आहे. सचिन सावंत पण आता आलेले आहेत, त्यांचाही संपर्क लवकर प्रस्थापित होईल. मला ब्रेक घ्यायचा आहे, फक्त ब्रेक पूर्वी पूजाकडे मी जातोय. पूजा, डोंट यू थिंक की दिस गव्हर्नमेंट हॅज फेल्ड ऑन ऑल ग्राउंड्स, ऑन ऑल फ्रंट्स? No, I wouldn't say that. I mean, even if you've heard the finance budget or the speech of the finance minister, there's so many aspects that they have touched upon. No government, no political party can ever completely fulfill the need of each and every citizen of the country. They only can make an attempt. If we see after Mr. Modi's government has come in, there are a lot of changes that have come which have not been addressed before, which are being addressed now. There are a lot of things that even I am upset about. But you can never be 100% happy with any person, and no one politician or no one political party can actually make sure that each and every person in the country is actually happy. ऐसा हो ही नहीं सकता. It is not possible. तुमचा मुद्दा पोहोचला. शंतनू, do you think that they are making at least an attempt?
सर ते अटेम्प्ट आहे ना त्यांचं, अगदी व्यवस्थित अटेम्प्ट आहे. ते मासेससाठी नाही, ते काही क्लासेससाठी करतायत त्यांचं काम, एका विशिष्ट वर्गासाठी त्यांचं काम चाललेलं आहे. अगदी सूटबूट की सरकार आपण जे म्हटलेलं आणि तो नारा दिला होता काही विरोधी पक्षांनी 1-1.5 वर्षापूर्वी, तशा पद्धतीचं त्यांचं काम चालू आहे. सूटबूट की सरकार आहे, बाकी काही नाही. म्हणजे शेतकऱ्यांची आत्महत्या आपल्याला गेल्या 2 वर्षात वाढताना दिसत आहेत, दलितांवरील अत्याचार वाढताना दिसत आहेत, अगदी म्हणजे ह्या मुस्लिमांवर हल्ले वाढताना दिसत आहेत. आणि आज अक्षरशः म्हणजे याच्यावर सरकार काहीच भूमिका घेत नाही. आणि मग अशा वेळेस वाटतं की हे सरकार कुणासाठी आहे, तर फक्त सूटबूट की सरकार आहे असं वाटतं. त्याच्या पलीकडे त्यांचा विचार नाही. ही सगळी चर्चा आपण करत राहू, तुम्ही कुठेच जाऊ नका. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आता चले जाव कोणाला म्हणायचं असा आपला मुद्दा आहे. मगाशी सगळेजण सविस्तरपणे काही भूमिका मांडत होते. केशव उपाध्यायांना उत्तर द्यायचं आहे. केशव उपाध्याय, आता बऱ्याच जणांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत, ते मी पुन्हा मांडत नाही, पण काय भूमिका आहे सांगा. केशव उपाध्यायांच्या संपर्काचं पुन्हा अडचण दिसते. अरे सगळ्यांचे संपर्क करा व्यवस्थित, असं करू नका. ठीक आहे. सिद्धार्थ मोकळे, तुम्ही जी मागाशी भूमिका मांडत होता, त्या भूमिकेच्या अनुषंगानं एक मुद्दा असा आहे की समजा ठीक आहे, मान्य केलं की या सगळ्या लोकांची विचारसरणी वेगळी असेल, पण जरी विचारसरणी वेगळी असली, जरी प्रवाह वेगळे असते, तरी आता जर ही सगळी मंडळी मुख्य प्रवाहातली भूमिका मांडत असतील तर आपण स्वागत करायला पाहिजे ना. अडचण काय? नाही, मुख्य प्रवाहातली भूमिका मांडत असतील, देशहिताची समाजहिताची भूमिका मांडत असतील तर हरकत काहीच नाहीये. मुद्दा हा आहे की तुम्ही जेव्हा सरकार म्हणून इथे व्यवस्था चालवण्याची जबाबदारी स्वीकारता, जेव्हा तुम्ही पदावर निवडून येता, तुम्ही मुख्यमंत्री होता, तुम्ही पंतप्रधान होता, किंवा अगदी तुम्ही नगरसेवक ते आमदार कुठल्याही निवडणुकीतून तुम्हाला जनतेने निवडून दिलेलं पद असेल, त्यानंतर तुम्ही तुमची इतर विचारसरणी किंवा जे काय असेल ते बाजूला ठेवून घटनेनं तुम्हाला जे कर्तव्य सांगितलेले आहेत त्या पदाची ती निभवली पाहिजे. या ठिकाणी होतंय असं की यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर हे त्या सत्तेचा उपयोग यांची विचारसरणी इथे इम्प्लिमेंट करण्यासाठी करतायत. गोरक्षकांना या सगळ्या पद्धतीनं त्रास देण्यासाठी, अल्पसंख्याकांच्या गाड्या अडवा, त्यांच्यावरती हल्ले करा, किंवा या सगळ्या पद्धतीचा करताना सरकारचं अभय मिळतं म्हणून ते करतात. अनेक ठिकाणी जेव्हा दलितांवरती हल्ले होतात, जेव्हा महिलांवरती अत्याचार होतो, जेव्हा अल्पसंख्याकांवर हल्ले होतात, तर त्यांच्यावरती कारवाई करण्याची जबाबदारी असलेलं सरकार काय कारवाई करत आहे? बरं, सिद्धार्थ मोकळे, केशव उपाध्यायांशी संपर्क होत नसल्यामुळे तुम्हाला जरा जास्तच वेळ मिळाला आहे. पण केशव उपाध्ये, ही सगळी जी भूमिका सिद्धार्थ मोकळे, शंतनू माळशिकारे आणि सगळी मंडळी मांडतायत, काय काय उत्तर आहे? हा, केशव उपाध्याय, आता माझा आवाज ऐकू येतोय? हा ठीक आहे, आता येतोय? हॅलो. हा केशव उपाध्याय, आता माझा आवाज येतोय? येतोय. हा, मी म्हटलं की ही सगळी मंडळीची भूमिका मांडतायत, काय उत्तर आहे? एक्झॅक्टली, मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. माझी एकच विनंती, मला थोडासा वेळ द्या. हो, बोला. काही जणांची प्रवचने इथं बसून ऐकलीत मी, काही मुद्दे ही चर्चा प्रत्येकाला सवय असते करायची, पण ठीक आहे, मला त्याचा आक्षेप काही नाही. मी तर जी मुलगी बसली आहे तिला मी खरंच धन्यवाद देतो, आणि नव्या पिढीचं ती प्रतिनिधित्व करते आणि पूर्वग्रह दूषित नसल्याने एखादी व्यक्ती किती व्यवस्थित मांडू शकते हे ती आता केशव उपाध्यायांशी संपर्क पुन्हा तुटलेला दिसतोय. बरं ठीक आहे, आज माझी परीक्षा आहे. धन्यवाद. सचिन सावंत, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय? सचिन सावंतांचा पुन्हा फोन कट झालेला आहे. व्हेरी नाईस. पूजा, मला सांगा, ही अवस्था डिजिटल इंडियाची. हां, तर त्यामुळे ही जी काही अवस्था डिजिटल इंडियाची, तर अशा वेळी या सगळ्यांना चले जाव म्हटलं पाहिजे ना. हा जो कनेक्टिव्हिटी इश्यू आहे याला पण चले जाव म्हटलं पाहिजे. हे सगळे जे इश्यूज आहेत, आणि तरी तुम्ही फक्त घोषणा करता आहात, स्लोगन सगळे आहेत, पण आपल्याला खूप बेसिक मुद्द्यांवर काम करावं लागणार आहे, असं वाटतं का? आई अग्री, बेसिक चीज़ों पे काम करना चाहिए. एंड जैसे कि उन्होंने बोला है कि ये सूट बूट का गवर्नमेंट है, I disagree because at every point of time हर political party या फिर जो भी power में रह चुका है, they have all done something that has upset the people or favored a few and not maybe paid attention to the rest of them. उसका ये मतलब नहीं है कि वो कुछ करना नहीं चाहते. अभी अगर मिस्टर मोदी ने बोला है क्विट इंडिया मूवमेंट 2 करना है, and they want to get rid of so many different things, so many social evils or anything that is not working in our country. But what is the problem? Pooja, tell me. Absolutely no problem. But when Kanhaiya was saying same thing,
what was the problem and why you were opposing Kanhaiya Kumar? Because he said same thing. Agreed, but see, again, there is a difference in how you put across your ideas Yes. and the way that you channel them. A lot of people thought that the manner in which he spoke or the audience in which he spoke was not proper. And for those reasons, they have come forward and made, उन्होंने अपना displeasure portray किया है. My question is, ये today... चीजें कैसी पुट की जाती है, ऐसा ही अगर मुद्दा है तो साक्षी महाराज ने क्या कहा आपको पता है, जो बाकी साध्वी योगी आदित्यनाथ वगैरह लोग क्या कहते हैं, किस ढंग में कहते हैं, ये आपको पता है. ये मायावती के बारे में क्या कहा गया, ये आपको पता है. तो ये जो हो रहा है उसके खिलाफ कुछ कहना चाहिए या सब कुछ अच्छा चल रहा है ऐसा ही कहना चाहिए? कहना चाहिए. If there is something wrong that is happening, उसके against कुछ कहना चाहिए. क्या रॉन्ग चल रहा है? But what the is problem wrong? is What is going wrong? Tell me. what according to me is going wrong is that people making these statements about issues which are sensitive in a very insensitive manner. But उस चीज पे react करने पे आप उस चीज को बढ़ावा देते हो. अगर say for example कल मैं आपके बारे में कुछ कह देती हूँ, you reacting it will only make more news and will highlight this whole It thing. is not only reacting. Remember Pooja, it is not only matter of reaction. अखलाक में एक आदमी को मार डाला, गुजरात में कई लोगों को मार डाला. ये सवाल मार डालने का है. कोई कुछ कहता है और मैं कुछ कहता नहीं, ये सवाल नहीं है. लोग मार डालते हैं, लोग लॉ एंड ऑर्डर हाथ में लेते हैं, ये सवाल है. इसके बारे में कुछ कहोगे या नहीं? अगर कोई किसी जन का if someone is murdered, किसी का murder हुआ है, उससे some politician making a statement will not help. It is the enforcement directory that has to come forward and do something. And that is what's been happening. Even previously, as soon as कोई riots हुआ या फिर कुछ problem हुआ है society में या फिर any highlighted case हुआ है, people come forward and make statements and then forget about it later. What we need to look at is the action. Again, I'm saying I do not support any political party. I do not believe that any one political party can actually make a difference to this country. But my question is, अगर आज कोई कह रहा है कि let's do Quit India movement and let's do something that will make sure we get rid of social evils, then what is the problem? Why question that person's authority or that party? Why not join hands and actually do something that will help the society? Shantanu, what is the answer? What is your reaction? सर याच्यावर माझं एकच म्हणणं आहे की त्यांचे ॲक्शन आणि त्यांचे शब्द म्हणजे त्यांचे शब्द आणि कार्य यात फार मोठं अंतर आहे. ते बोलायला फार चांगलं बोलतात, म्हणजे बोलाचाच भात बोलाचाच कढी खाऊन या कोण तृप्त झाला असं झालं. फक्त भाषणबाजी करून नाही तर तुम्ही तसं ॲक्शन घेतली आहे का? म्हणजे उदाहरण तुमची वैचारिक जी जडणघडण आहे ती संघातून आहे. तुम्ही ज्यावेळेस मग संघ ज्यावेळेस हिंदू राष्ट्राचं एक गौरवीकरण करतो, हिंदू राष्ट्र निर्माण करायचं असं बोलतो, जी भूमिका अगदी आपल्या भारतीय राज्यघटनेशी विसंगत आहे, मग त्याच्यावर तुम्ही पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीने कधीतरी त्यांच्यापासून फरकत घ्यावी, स्पष्टपणे बोलावं की आम्हाला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं नाही. अगदी नाही बरोबर. केशव उपाध्ये एक लक्षात घ्या, केशव उपाध्ये मुळामध्ये जेव्हा गांधीवाद म्हणतायत, घटना आणि याच्याबद्दल बोलतायत, आंबेडकरांबद्दल बोलतायत, तेव्हा ते गृहीतच आहे. केशव उपाध्ये तुम्ही हे जाहीरपणे सांगा की या हिंदुत्ववादाशी किंवा हिंदुत्वाच्या राजकारणाशी हिंदू राष्ट्र वगैरे कल्पनांशी काही संबंध नाहीये, आपल्याला वेगळा देश निर्माण करायचा आहे, हे एकदा सांगा त्यांना. हॅलो, हा बोला केशव उपाध्ये. नाही, मुळामध्ये कसं आहे की अर्धवट समजतात त्याची उत्तरं खरंच कशी द्यावी हा प्रश्न मला पडतो. असं आहे की हिंदू राष्ट्र काय आम्हाला निर्माण करायचं नाही वगैरे अशी आता जी काही विधानं केली गेली, अहो मुळामध्ये तुम्ही काय अमुक जण हिंदू राष्ट्र आम्ही करू देणार नाही आणि हिंदू राष्ट्र आम्ही करू, या विधानाला काही मुळात अर्थ मुळात हे राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणून ओळखलं जातं, जो तुम्ही म्हणण्यानं म्हणणे त्याला फरक पडत नाही, पहिली गोष्ट. त्यामुळे हिंदुस्थान म्हणून ओळखलं, हिंदू राष्ट्र ओळखलं जातं जगामध्ये, की ओळख आहेच आहे ना ती. तुम्ही आम्ही करू देणार नाही की तुम्ही करणार नाही असं सांगा, अशी विधान या विधानाला काही अर्थ नाही. काही बुरखाना शेंडा त्यांच्या भाषेत बोलायचं तर तसं आहे. आता मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. मगाशी ती मुलगी काही उत्तर देत होती पण मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक आवडीचा मला तुमच्याकडे अपेक्षा नव्हती की चूक काय त्याबद्दल बोल, चूक काय त्याबद्दल बोल. हे दोघं जण इतकं म्हणजे एक तटस्थ ती मांडू द्यायला पाहिजे, पण त्याच्यात तुम्ही तिला अगदी ग्रीन करायचा प्रयत्न. पण ठीक आहे, तुमचा अधिकार आहे. आता मी सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो, मला वेळ द्या. मगाशी एक विषय आला आणि कदाचित पुढच्या टप्प्यात येईल आणि पहिला सुरुवातीला विषय आला की संघाचं योगदान काय स्वतंत्र चळवळीमध्ये किंवा अमुक काय, त्यांनी कधी काय सहभाग घेतला नाही, ती लोक म्हणे आता काय याचं गुणगान गातायत. मुळामध्ये ही माहितीच मुळात अपुऱ्या माहितीवरची, चुकीच्या माहितीवरची.
आवटे साहेब, मी मुद्दे पहिला मुद्दा असा आहे की आपण एक कल्पना करून चला, काँग्रेसची स्थापना कधी झाली? काँग्रेसची स्थापना झाली 1885. जर काँग्रेसचे प्रवक्ते असतील त्याला ते सहमत किंवा किमान माझ्या वाक्याशी होतील. आणि भारतानं आणि काँग्रेसनी संपूर्ण ह्याचा स्वातंत्र्याचा नारा किंवा मागणीचा ठराव कधी केला? लाहोर अधिवेशनामध्ये 1929 मध्ये. मग असं म्हणायचं का हो की 44 वर्ष काँग्रेसने काहीच केलं नाही स्वातंत्र्यासाठी? असं मी म्हणतच नाही. असं म्हणायचं कारण नाही. एक मुवमेंट डेव्हलप होत होती. 1929 साली संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव आपण पारित केला. त्याच्या अगोदर पूर्णपणे ती एक संघटना एक आंदोलन मुवमेंट चालत. त्याचप्रमाणे संघ स्थापन झाला. मुळामध्ये संघ म्हणजे स्वातंत्र्याच्या अगोदर काही वर्ष अगोदर स्थापन झाला. त्यावेळी संघाची ताकद किती होती? त्या ताकदीचा संघ त्या पद्धतीने या चळवळीमध्ये होता. आता प्रश्न असा आहे की याला पुरावा काय? पुरावा काय? उगाच बरं, इतरांनी काही न बोलता काही विधाने केले जातात, पण आम्हाला मात्र पुरावे मागितले. ठीक आहे, आम्ही पुरावे काही आक्षेपाचं कारण नाही. आता इथं बसले कोण बसले ते मला माहिती नाही, त्यांचा किती अभ्यास आहे, पण स्वातंत्र्य होते की नाही तेही मला माहिती नाही. कधीच अस्तित्व ते. आता आपण अरुणा असफली हे नाव अपरिहार्यपणे घेतं की जे या आजचा दिवस घेतला की अरुणा असफली हे नाव अपरिहार्यपणे येतं, ते घ्यावं लागतं कारण त्याचा इतका मोठा इतिहास आहे त्यांनी केलेला. आता मला सांगा, जर त्यांच्या विधान आपण विश्वास ठेवणार का इथे कोण बसलेत त्यांच्यावर पण विश्वास ठेवणार, ह्याचा आपण केलं पाहिजे. हिंदुस्थान या दैनिकामध्ये 1967 साली या अरुणा असफलींची मुलाखत प्रकाशित झाली होती. त्या मुलाखतीत त्या असं म्हणाल्या होत्या की ज्यावेळी 1942 चलेजाव मुवमेंट सुरू झाली त्याच्यानंतर दिल्लीच्या लाला हंसराज गुप्ता जे दिल्लीचे संघचालक होते त्यावेळेचे, त्यांच्या घरात मी काय अज्ञातवासात त्यावेळी राहायला गेले होते. त्या सगळ्या याच्यातनं मी लपले 15 दिवस मी त्या ठिकाणी थांबले होते. माझ्या राहण्याचा कुणालाही बाहेर गंध सुद्धा त्यांना लागू दिला नाही. माझी अतिशय काळजी त्यांनी केली. हे एक उदाहरण. आता अरुणा असफलीला आपण अविश्वास ठेवायचा असेल तर तुमचा अधिकार आहे, मी तर काय म्हणणार त्यामध्ये, कारण आपण इथं डोळ्यात पट्टी बांधली की काही पुढे दिसतच नाही. दुसरंच उदाहरण आपण महाराष्ट्रामध्ये घेऊया. अच्युतराव पटवर्धन असतील, साने गुरुजी जे सगळ्या संघाचे कडवे टीकाकार आहेत, ते सुद्धा पुण्याच्या संघचालकांच्या घरी त्या काळात मुक्कामाला होते, त्या काळात राहिले होते. आता हे कशाचं उदाहरण आहे? तिसरं उदाहरण देतो मी चालत. पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर हे औंधचे संघचालक होते. त्यांच्या घरात कोण कोण राहिलं होतं जरा इतिहास काढून बघा. त्यामुळे हे संघ काही नव्हताच त्याच्यामध्ये, संघाचं काही अस्तित्वच नव्हतं. हे हा कम्युनिस्टांनी आणि बाकीच्या लोकांनी काँग्रेसच्या लोकांनी. बरोबर. केशव उपाध्ये सगळे मुद्दे पोहोचले, तुम्ही विस्ताराने मांडलेले. सचिन सावंत आपल्या सोबत आहेत. केशव उपाध्ये तुमचे सगळे मुद्दे पोहोचलेत. आपला काय झालंय, मगाशी संपर्काची अडचण होती त्यामुळे आता नेमका वेळ संपत आलाय आणि सगळी गडबड झाली आहे. पण तुम्हाला आणखी काही मुद्दा मांडायचा आहे का केशव उपाध्ये? बोला. त्याच्यामुळे या सगळ्या याच्यामध्ये ही जी मांडणी आहे. दुसरं आता परत लावा सचिन सावंत, पुन्हा लावा. हा बोला केशव उपाध्ये. 1930 साली ज्यावेळी गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला, त्या सत्याग्रहामध्ये गांधींच्या बरोबर होते ते बी देशपांडे, हे डॉक्टर हेडगेवार यांनी त्यांना विशेष तिथं पाठवलं सत्याग्रहामध्ये. आता जर असं म्हणायचं असेल की नाही बाबा ल देशपांड्याची गरज अस्तित्वच नव्हते, तर ठीक आहे. त्यामुळे खोटा प्रचार, खोटी भाषा या पद्धतीने केली गेली आणि त्यातनं एक प्रकार करण्याचा प्रयत्न केला. संघ जे सुरुवात झाली त्यावेळी जी काही संघाची ताकद होती त्या प्रयत्नात. बरं, 1921 साली स्वतः डॉक्टर हेडगेवार हे अधिवेशनाचे जे नागपूरला झालं त्याच्यापैकी एक स्वयंसेवक होते, त्याच्यामध्ये व्हॉलंटियर होते त्याच्यामध्ये. बरं, महात्मा गांधी 1934 तारीख पद्धत ती पण देतो मी, संघाच्या शाखेवर गेले होते. त्यामुळे अशा पद्धतीने प्रचार करत राहायचा, खोटा प्रचार करत राहायचा आणि त्यातनं मग ह्यांना काय अधिकार आहे? मुळामध्ये या देशातला प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. आता मगाच्या कन्हैयाच्या मुद्द्यावर मी येतो. हे सगळं झाल्यानंतर कन्हैयाची जी चळवळ होती, कन्हैयाने केलं होतं ते सगळं रेकॉर्ड उपलब्ध आहे. देशाच्या विरोधातली ती चळवळ सुरू केली होती. ज्या सांगितलं जातं की ज्या आज काँग्रेसवाले म्हणतात की आमची चळवळ होती. अहो ठीक आहे, काँग्रेसची स्वातंत्र्य चळवळ केली, पण त्या चळवळी ज्या देशाच्या एकतेसाठी काँग्रेसने त्या काळामध्ये संघर्ष केला त्यांचाच नातू राहुल गांधी आज राहुल गांधी आज काँग्रेस म्हणजे देश तोडणाऱ्यांच्या बरोबर बसतात आणि केवळ यासाठी म्हणजे का तर काँग्रेसचे नातू इतकाच मोठा कर्तृत्व. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये एक मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत आपण की खोटा प्रचार, खोटी भाषा
करून चालणार नाही. या देशातला प्रत्येकाला अशा प्रकारची मुवमेंट चालवण्याचा अधिकार आहे आणि ती चालवली पाहिजे. बरं, केशव उपाध्याय सगळे मुद्दे पोहोचलेत. केशव उपाध्याय माफ करा, सगळे मुद्दे पोहोचलेत. केशव उपाध्याय यापेक्षा जास्त वेळ मी देऊ शकत नाही. सचिन सावंत आपल्या सोबत आहेत. सचिन सावंत, जी भूमिका केशव उपाध्याय मांडतायत की हे हिंदू राष्ट्र आहे, हे नाकारण्यात अर्थ नाही, सगळ्यांना माहितीच आहे हे हिंदू राष्ट्रच आहे, अशी सुरुवात करत केशव उपाध्याय असं म्हणतायत की संघ स्वातंत्र्य चळवळीमध्ये नव्हता हा खोटा प्रचार बंद करा आणि कन्हैया कुमार सारख्या देशद्रोह्यासोबत काँग्रेस जातं. तिन्ही मुद्द्यांबद्दल सचिन सावंत काय म्हणणं आहे? नाही, हे काय झालं की संघ हा हात चला की उसनवारी आणि एकंदरच फसवाफसवीची उदाहरणं देऊन लोकांची दिशाभूल करण्याच्या म्हणजे ह्याच्यामध्ये महारत हासिल केलेलं ही संघटना आहे. आणि त्याची जी 1925 सालची जी पार्श्वभूमी आहे ती मला असं वाटतं की त्या हिटलरच्या एकंदरच बॅकग्राऊंडवरतीच त्या ठिकाणी लागलेली होती. त्यामुळे RSS ही रुमर स्प्रेडिंग सोसायटी हे नाव जे प्रचलित झालं ते यथायोग्य त्या ठिकाणी होतं. आता आजचं जे काही झालेलं आहे, हा जो काही उपद्व्याप करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, उगीच आपण त्या सामाजिक प्रश्नांवरती चाललेलो आहोत. कारण तो काही विषयच नाहीये. हे सामाजिक प्रश्नांचे आंदोलनं वगैरे याची मुखवटे घालून त्या ठिकाणी त्यांना जो नैतिक अधिकार नाही, 1942चं हे जे आंदोलन आहे याचंच उदाहरण जर घेतलं तर या आंदोलनाला गोळवळकरांनी विरोध केला होता हे यथायोग्य त्या ठिकाणी समोरच आहे. आणि उलट त्या ठिकाणी विरोधच केला नव्हता तर अनेक लोक जी त्याच्यामध्ये इच्छुक होती, संघातली लोक देखील जायला तयार होती त्यावेळेला. असा देखील इतिहासामध्ये उल्लेख आहे की आम्हाला जायचंय त्या आंदोलनामध्ये, आपण कशाला मागे बसायचं. अशा वेळेला त्यांनी थांबवलं की तुमची जर काही जर ऊर्जा असेल तर ती संघाच्या त्या ठिकाणी कामासाठी वापरा. हे गोळवळकरांचं विधान होतं. आणि हा जो नैतिक अधिकार त्यांना नाहीये त्यामुळे आता कशा तऱ्हेने जायचं. 74 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा संघ परिवाराचे असतील, ऐकून घ्या उपाध्याय हो, मी तुमच्याकडे येतो उपाध्याय. सचिन बोला. ठिकाणी 74 वर्षामध्ये किती लोक फिरकले. गेल्या अनेक वर्षांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळी स्थापना झाली तिथपासून त्या ठिकाणी कार्यक्रम आम्ही करतो आहोत. भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यक्रम, एकही झेंडा त्या ठिकाणी लागलेला नाही. आज तिरंगा घेऊन ज्या ठिकाणी चाललेले आहेत काय आम्हाला देशभक्तीची एकंदर उदाहरण देत आहेत. या तिरंग्याला विरोध करणारा भारतीय जनता पक्ष, घटनेला विरोध करणारा म्हणजे भारतीय जनता पक्ष, RSS संघ परिवार, घटनेला विरोध करणारा संघ परिवार आणि 1942च्या आंदोलनाला विरोध करणारा संघ परिवार यांना तो नैतिक अधिष्ठान त्या ठिकाणी नसल्यामुळं आता ह्या ठिकाणी फुटकळ ही सामाजिक अशा तऱ्हेची काही एकंदर प्रश्न समोर करायचे, उपस्थित करायचे आणि आम्ही फार मोठं आंदोलन करतोय अशा तऱ्हेचं दाखवायचं. आणि हा चित्रपट वाटला त्यांना, स्वातंत्र्य जो काही संग्राम झाला हा चित्रपट वाटला, त्याचा सिक्वेल काढण्याचा प्रयत्न केलाय. अतिशय बिभत्स पातळीवरती या ठिकाणी एवढा मोठा स्वातंत्र्य संग्राम ज्याचा इतिहास हा जगातला इतिहास आहे. हा नुसता भारताचा इतिहास नाही, हा जागतिक इतिहास आहे. महात्मा गांधींनी त्या ठिकाणी घोषणा दिली आहे. आज तुम्ही नरेंद्र मोदींची त्या ठिकाणी कशा तऱ्हेनं मला वाटतं त्या जी काही स्तुती करताय, आज जर हा राष्ट्रीय कार्यक्रम त्यांना करायचा असं नरेंद्र मोदी स्वतः असते, मात्र महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते आणि व्यंकय्या नायडूंच्या हस्ते हा कार्यक्रम झाला नसता. आणि ज्या 5 प्रश्नांच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थाने तुमची जबाबदारी आहे सरकार म्हणून ती जनतेवर कसली टाळता. गेल्या 5 वर्षामध्ये भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये तुम्ही जे काही एकंदरच इलेक्शनला काढला असाल किंवा एवढी मोठी भाषणबाजी मोदींनी केली, परंतु 2 वर्ष गेली झाली, भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लोकपाल आणू शकलेलं नाही. इथे अनेक प्रश्न ज्या ठिकाणी जे काही निरक्षरतेच्या संदर्भामध्ये केलेला आहे, आज त्या व्यसनाधीनतेच्या संदर्भामध्ये यांनी विषय मांडला. तुम्ही अकाली दलाबरोबर त्या ठिकाणी युती करताय आणि ते अकाली दल हे संपूर्णपणे त्या ठिकाणी त्यांचा जो पैसा आहे हा संपूर्णपणे मादक द्रव्यांवर चाललोय ही खुलं आहे. म्हणजे अनेक प्रश्नांवरती तुमची भूमिका ही वेगळी आहे, दुटप्पी आहे. आज तुम्हाला हा मुखवटा घेऊन फिरावा लागतोय कारण त्या ठिकाणी 1942 नाव तुम्हाला घेता येत नाही आणि दुर्दैवानं 75 वर्षाचा हे जे काही त्या ठिकाणी जे काही साजरा करायचं हा जी काही जबाबदारी या सरकारवर आलेली आहे ती चुकीच्या सरकारवर आलेली आहे असं जनतेचं देखील मत आहे, आमचंही तेच मत आहे. आणि हे सगळं जे काही उपद्व्याप झालेले आहेत अतिशय दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राच्या एकंदर मुख्यमंत्र्याकडनं अशा तऱ्हेचं जर तुम्ही सिक्वेल काढायचा प्रयत्न केला असेल तर मला असं वाटतं की स्वातंत्र्य सेना, स्वातंत्र्य सैनिक आणि स्वातंत्र्य संग्रामाचा अवमान या ठिकाणी झालेला आहे हे निश्चितपणे आम्हाला सांगावंसं वाटतं. आणि संघाची पार्श्वभूमी तिरंग्याचा अवमान असेल. सचिन सावंत तुमचे सगळे मुद्दे पोहोचले. केशव उपाध्याय हे मुद्दे आणि आणखी एक ॲडिशनल प्रश्न मी तुम्हाला विचारतो. महात्मा गांधींनी या 9 ऑगस्टला जे 70 मिनिटांचं भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की माझा सगळ्यात पहिल्यांदा विरोध आहे धर्मांधतेला. तुम्ही मात्र सुरुवात करतानाच हिंदू राष्ट्र आपलं आहेच अशी भूमिका मांडत पुढे सुरुवात केली आणि मग तरीही घटना हिंदू राष्ट्र पण आहे, गांधी पण आहे, सर्वसमावेशकता पण आहे आणि आंबेडकर पण आहेत. हे जे काही तुमची छान लाईन आहे त्याच्याबद्दल पण बोला. आणि आता सचिन सावंत जे बोलले त्याबद्दलही बोला. केशव उपाध्याय बोला. तुमच्या प्रश्नांची उत्तर देतो सगळ्या.
तुमच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देतो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. जे हिंदुत्व तुमच्या मनात आहे, जो हिंदुद्वेष तुमच्या मनात आहे, तो आमच्या मनात नाही. आमचं हिंदुत्व आहे सर्वसमावेशक हिंदुत्व आहे. आणि त्या अर्थाने मी असं म्हणालो होतो की ज्या म्हणजे मी तुमच्या मनात जे इतरांच्या मनात जी अपप्रचार चालतो तसं हिंदुत्व माझ्या मनात नाही, ज्या माझ्या पार्टीच्या मनात आहे. पहिला मुद्दा. दुसरा त्याच्यातला मुद्दा असा आहे की मगापासून मी पहिली मांडणी सगळी अख्खी केली. आता अर्ध फोनवर होतो, अर्ध लाईव्हला मी तुमच्यावर होतो. त्यात मी प्रत्येकाची उदाहरण आणि तारीखवार देऊन मी सांगितलं. यातलं एकही सचिन सावंतांनी केलं नाही. नुसतं आपलं म्हणायचं हे सरकार अधिकारच नाही, हे सरकार असंच आहे, ते तसंच आहे, अशा बेताल आणि असे वक्तव्य करून मला असं वाटतं जनतेची दिशाभूल होऊ शकत नाही. आपण मुद्द्यावरती बोललं पाहिजे. त्यातलं सगळ्यात एक महत्त्वाचा मुद्दा, गेल्या 2 वर्षात ज्या भ्रष्टाचाराचा उल्लेख केला, एकही भ्रष्टाचार प्रकरण केंद्र सरकारला काढून दाखवा की कुठलं भ्रष्टाचार प्रकरण तुम्ही म्हणजे भ्रष्टाचार जे आम्ही हटवू हे आश्वासन आम्ही दिलं होतं, ते आश्वासन पूर्णपणे आम्ही पाळतोय. तशा कार्यपद्धती आम्ही करतोय, ह्याची आपण नोंद घ्यावीच लागेल. आता एक उल्लेख असा आला की ज्या एक सांगितलं गेलं काय म्हणे ते झेंडे, एक तरी झेंडा गेल्या 15-20 वर्षात दिसला का? त्यांच्या माहितीसाठी सांगतो, लालकृष्ण अडवाणी यांची जी यात्रा निघाली होती ती यात्रा त्याची सुरुवात याच दिवशी काही वर्षांपूर्वी आम्ही ऑगस्ट क्रांती मैदानापासून केली होती. कदाचित सावंतांना ते माहिती नसेल. इतिहासात शेवटी काँग्रेसची एकूणच वैचारिक दिवाळखोरी मोठी आहे. त्यामुळे त्या पद्धतीने ते बोलतायत आणि त्या पद्धतीने ते दावे केले जात आहेत. पण ठीक आहे, त्यांचा प्रश्न वैचारिक दिवाळखोरीचा, पण आम्ही मात्र या देशातल्या जनतेशी कटिबद्ध आहोत आणि त्यांच्या विकासासाठी जे जे करणं असेल ते आम्ही करू. मग कुणाला ते इव्हेंट वाटो, ते कुणाला काही ढोंगबाजी वाटो, ते करत राहू. आम्हाला आमच्यापासून नवीन येणारी जनता, नवीन पिढी ही महत्वाची आहे आणि तिला असं वाटतंय की आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, आम्ही तिच्यासाठी प्रयत्न करतोय. अगदी केशवोपाध्याय मुद्दा पोहोचला. सचिन सावंत 30 सेकंद आहेत. 1 सेकंद. केशवोपाध्याय मुद्दा पोहोचला. सचिन सावंत 30 सेकंद आहेत, लवकर बोला. नाही, पहिली गोष्ट, जर एवढे त्यांना या 1942 चळवळीचं महत्व वाटत होतं तर गेल्या वर्षी माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेलेले देखील नाहीत. त्यांनी नागपूरचा त्या ठिकाणी कार्यक्रम केला, पण मुंबईच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले नव्हते. म्हणजे याचा अर्थ त्या 1942 चळवळीशी जर इतकी तुमची त्या ठिकाणी महत्वाची आत्मीयता असेल तर तुमच्या एकंदर 74 वर्षाच्या या इतिहासामध्ये म्हणजे महात्मा गांधींनी जो त्या ठिकाणी हाक दिली तिथपासून आतापासून आताच्या इथपर्यंत या 75 वर्षामध्ये संघ परिवारातले किती लोक त्या ठिकाणी गेले हा मूळ मुद्दा आहे. हे सामाजिक प्रश्न आपण बाजूला ठेवूया, हा त्या ठिकाणी आंदोलनाचा विषयच नाहीये. आणि जर आंदोलन करायचं असतं, देश पातळीवरती हे उभं करायचंय, ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी बोलवलं असतं. नुसतंच या ठिकाणी RSSच्या जे काही लोक तिकडे उपस्थित होती मुख्यमंत्र्यांसहित, त्याच्याऐवजी सर्वसमावेशक सर्व पक्षांना त्या ठिकाणी घेतला असता आणि आंदोलन या ठिकाणी केलं असतं या संदर्भामध्ये. आणि म्हणूनच या संदर्भामधला हा सगळ्या दुटप्पी जी भूमिका भारतीय जनता पक्ष, दाखवायचे दात वेगळे, त्यांचा अंतर्गत प्रश्न जो आहे हा ज्या इतिहासामध्ये आम्ही नाही आहोत ते इतिहासच बदलून टाकायचा. त्यामुळे ह्या भूमिकेमध्ये इतिहास रिराईट करायचा, पुनर्लेखित करायचा, या दृष्टिकोनातून हे सिक्वेल तयार केलं चित्रपटाचा. आणि त्याच्यामध्ये आता हिरो बदललेले आहेत, कारण त्यावेळेच्या संदर्भामध्ये तो जो त्याग आहे तो मात्र बाजूला राहिला. सचिन सावंत तुमचा मुद्दा पोहोचलाय. सचिन सावंत तुमचा मुद्दा पोहोचलाय. सिद्धार्थ मोकळे मला सांगा, सर्वसमावेशकतेच्या खोटं बोलतात केशवोपाध्याय, बरोबर, केशवोपाध्याय 1 सेकंद. सिद्धार्थ मोकळे मला सांगा की ज्या सर्वसमावेशकतेचा उल्लेख सचिन सावंत करतायत, पण खरं सांगू का, सावंतांना माहिती आहे, पण अरुण आसफ अली खोटं बोलतायत असं त्यांचं म्हणणं आहे हो. तुमचा केशवोपाध्याय मुद्दा पोहोचलाय. केशवमध्ये भूमिका घेतली तुम्ही, तिरंग्याला या ठिकाणी अवमानजनक त्या ठिकाणी त्याचा उल्लेख केला. सचिन सावंत केशवोपाध्याय सचिन सावंत दोघेही जरा थांबा. सिद्धार्थ मोकळेंना काहीतरी बोलायचंय. सिद्धार्थ मोकळे, सर्वसमावेशकता हवी असं सचिन सावंत म्हणतायत, पण केशवोपाध्यांच्या निवेदनानं मी स्वतः भारावून गेलेलो आहे. एकूणच खरं म्हणजे भाजपच्या या सगळ्या फिलॉसॉफीने मी नेहमीच भारावून जातो, कारण गांधी, आंबेडकर, हेडगेवार हे तिघही एकत्रितपणे वापरण्याची कल्पना इतकी सर्वसमावेशक आहे. खरं म्हणजे ही सर्वसमावेशकता यापूर्वी कोणीच दाखवली नव्हती. केशवोपाध्यांचा पक्ष कायमच गांधी, आंबेडकर आणि हेडगेवार हे तिघही एकत्रितपणे घेतो. त्यांचं कौतुक करायला पाहिजे सिद्धार्थ मोकळे, असं वाटत नाही का? त्यांचं कौतुक केलं पाहिजे लोकांना वेडं काढण्याच्या कौशल्यासाठी. म्हणजे एकीकडे कुठेही स्पष्टता ठेवायची नाही. आता आमचं हिंदुत्व, तुमचं हिंदुत्व, मग तुमच्या डोक्यातलं वेगळं आहे, आमचं वेगळं आहे असं म्हणायचं नाही. या देशाला हिंदू राष्ट्र म्हणायचं. आणि त्याच वेळेला हिंदू राष्ट्र करण्यासाठी जे काही संघटना चुकीच्या पद्धतीने आंदोलनं करतायत, अगदी सनातन सारख्या संघटना विषारी प्रचार करतायत, त्यांना पुन्हा पाठीशी घालायचं आणि मग म्हणायचं की नाही आमचं हिंदुत्व त्यांचं नाही, आमचं वेगळं आहे. अरे काय आहे ते एकदाच स्पष्ट करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथल्या जनतेला दिसतंय काय आहे काय नाही. मुद्दा हा आहे की केशवोपाध्यायांनी खूप छान पद्धतीनं सगळा वेळ जो आहे तो इतिहासावरती घालवला. जे वर्तमान काळातले मुद्दे मी मांडले होते त्यावर एक शब्दानेही त्यांनी उत्तर दिलं नाही. तुम्ही झेंडा कुठल्या सालापासून लावता हे सगळ्या देशाला माहिती आहे.
नागपूरच्या तुमच्या मुख्यालयावरती पहिल्यांदा मला काही तिरंगा अडचण कधी नाहीये. फडकावला गेलाय ते सगळं मला काही माहिती अडचण नाही, मुद्दा आहे की त्याच्यावर बोलतो. आजच्या प्रश्नांवर बोला. मोकळेजी कार्यक्रम वाढवायला सांगा, त्या मुद्द्यावर पण चर्चा करू आपण. नागपूरच्या कार्यालयावरती, नागपूरच्या संघाच्या कार्यालयावरती 52 वर्ष लागली तुम्हाला तिरंगा त्याला फडकावायला. माहिती घ्या कारण तो त्या सावंतजी, ठिकाणी त्याच्या तुम्ही असं पूर्वी म्हणत काही होता परवा होती का? की 3 रंग, अहो, माहिती घ्या सावंत साहेब, माहिती नाहीये, प्रॉब्लेम हिंदू इतकाच आहे. धर्मानुसार. सावंत साहेब, मी तुम्हाला अभ्यासू प्रवक्ता समजतो, थोडी माहिती घेऊन चर्चा करा हो. अहो सत्य आहे, केशव उपाध्याय. एक सेकंद सगळे राजकीय नेत्यांची मारामारी सुरू आहे. विश्वनाथ जोशी माझ्यासोबत आहेत. विश्वनाथ जोशी एक सेकंद विश्वनाथ जोशी एक सेकंद. विश्वनाथ जोशी माझ्यासोबत आहेत प्रेक्षक म्हणून. प्रेक्षकाचा त्याची फोन कारणं मुद्दाम आपण समजून घेत घ्या, असतो. माहिती घ्या. विश्वनाथ जोशी, तुम्ही चर्चा ऐकताय, काय म्हणणं आहे पटकन सांगा, 30 सेकंद आहेत. हॅलो हा बोला. महत्वाचं असं आहे की आज महात्मा गांधींच्या चले जावचं याचा आपण स्मृतिदिन साजरा करतो. त्या चले जावचा खरोखर इव्हेंट म्हणायला हरकत नाही, कारण चले जाव झालं तर चले जावच आहे, कारण ते राज्यकर्त्यांच्या विरोधात होतं. आता चले जाव 2 म्हणजे हल्ली सगळ्याचे सिक्वेल निघतात, तसा हा सिक्वेल आहे का? कारण इतके दिवस लोक म्हणत होते की भाजपा नौटंकी करते, तर आता भाजपा सिक्वेल काढून पिक्चर पण करायला लागली. माझा भाजपला विरोध नाहीये, त्यांच्या सिक्वेलला पण विरोध नाहीये, पण तुम्हाला किती व्यवस्थित धंदा जमतो. कारण तुम्ही भ्रष्टाचार आज विद्यार्थ्यांना पण बघितलं चॅनलवर निराळ्या विद्यार्थ्यांचं मागणं की भ्रष्टाचार नष्ट करा. अहो इथे भ्रष्टाचाराची तुमच्या पुढे विश्वनाथ जोशी, तुमचा मुद्दा पोहोचला. माझा वेळ पूर्णपणे संपलेला आहे. शांतनूला काहीतरी बोलायचं आहे. शांतनू, 30 सेकंदांमध्ये तुमचा मुद्दा मांडा. अगदी बरोबर 30 सेकंद, मग आपण थांबू. सर, अमृत महोत्सवी वर्षात इतकंच म्हणेल मी. चले जावच्या आंदोलनात आपण जाती व्यवस्थेला चले जाव म्हणू, धर्मांधतेला चले जाव म्हणू, पितृसत्ताक व्यवस्थेला चले जाव म्हणू, आणि एकंदरीत जो माइंडलेस व्हायलन्स चाललेला आहे, एक अवैचारिक हिंसा चाललेली आहे जी, त्याच्यावर काहीतरी ठीक आहे, बरोबर. शांतनू, सगळे मुद्दे पोहोचले. माझा वेळ संपलेला आहे. पण आपण चले जाव कशाला म्हणायचं? मुख्यमंत्र्यांनी चले जावची घोषणा केली, त्यामध्ये काही उगाच टीका करायचं काही कारण नाही. पण मुळामध्ये मुख्यमंत्री प्रकाश मेहतांना चले जाव म्हणणार का, हा प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे. या प्रश्नासह आज थांबूया इथंच. सगळ्याच नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता तुमच्या आतल्या आवाजासह. पाहत आणि ऐकत रहा आवाज, महाराष्ट्राचा.